बुलढाणा जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणारे आता धाबेत आणले आहेत. कारण बुलढाणा विभागाचे सुरक्षा दक्षता अधिकारी जयंत कांडलकर आता पुन्हा ॲक्शन मोडवर आले आहेत. एस टी महामंडळाचे कंबळे मोडणारे आणि हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं केराची टोपी दाखवणारे खाजगी वाहनधारकावर आता RTO आणि पोलिसांनी संयुक्त सर्जिकल स्ट्राईक सुरू केली आहे. बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग झोन असतानाही दादागिरीने वाहन उभी करून अवैध प्रवासी वाहतूक करणारे तब्बल 150 वाहनावर आतापर्यंत धडक कारवाई करण्यात आली आहे. 5 जून ते 15 जून दरम्यान चालणाऱ्या या महामोहिमेमुळे नक्की काय खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई बुलढाणा विभागाचे जयंत कांडलकर, अमोल गाडलिंग तसेच बुलढाणा शहराचे पोलीस स्टेशनचे PSI भूषण पाटील सह श्रीकृष्ण कुवारे, सुनील किनगे, विलास चव्हाण, विजय कंकाळ, निलेश देशमुख, दिनकर वाहक यांच्या पथकाने केली आहे. मी जयंत माणिकराव कांडलकर, सुरक्षा व दक्षता अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा. ST महामंडळामध्ये सध्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात तपासणी सुरू आहे. यामध्ये पोलीस व RTO विभागाचे अधिकारी आणि ST महामंडळाचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणीची मोहीम सक्त करण्यात आलेली असून आतापर्यंत 150 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये काही वाहन डिटेन केलेले असून काही वाहनांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 200 मीटरच्या पार्किंगमध्ये कोणतेही अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन उभे राहणार नाही व प्रवाशाची चढउतार करणार नाही. याबाबत मान्य न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्याची सक्त अंमलबजावणी सध्या राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात येते. तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार साहेब? नागरिकांनी STचा प्रवास सुरक्षित प्रवास STनेच प्रवास करावा. STचे चालक हे प्रशिक्षित असतात. STच्या गाड्यांची सर्व्हिसिंग ही वेळेवर होत असते. त्या कारणामुळे खाजगी वाहनाने प्रवास करून जीव धोक्यात घालू नये असं आवाहन राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात येते. कधीपर्यंत मोहीम सुरू राहणार? ही मोहीम 15 जूनपर्यंत सुरू राहणार आहे आणि त्यापुढे सुद्धा अधूनमधून ही मोहीम सुरूच राहणार.